आपण बोलतो असं बोलायचं. मी मुमताज कादर तांबोळे, राहणार भाळवणी. माझ्याकडून राजू निराळे आमच्या घरोघरी वारंवार येत होता, तरी पण मी पैसे देण्यास नाकार करत होते. तरी ती बोलला की मला तुला दान दुप्पट करून देतो पैसे. मग परत महबूब आमच्या घरी यायला लागला, तरी ते राजू बरोबर दोघं पण सोबत येत होते. तरी सोबत येता येतात परत राजू निराळ्याला नाही आता त्यांनी आमच्या घरी यायला लागले की म्हणायला लागले की राजू निराळ्याने तुला सांगितलेलं आहे की तू पैसे दे मला. मग मी म्हटलं की बाबा माझ्याकडे काय पैसे नाही, तरी पण मला म्हणायचा की तू दे पैसे, तुला काय काळजी करू नको, मी आपल्यातलाच आहे. तरी पण मी म्हणलं की नको. तरी म्हणला तुला काय पुरावा पाहिजे असेल तर तुला चेक देतो. मग पैसे माझे आहेत 3,30,000 आणि माझ्या मुलीचे आहेत 1.5 लाख आणि 1.5 तोळे सोने. असे करून त्याला दिलेले आहे. रक्कम सगळी हाताने घेतलेली आहे त्यांनी. आम्हाला काय लिहिता वाचता येत नाही, आम्ही अनपट आहे. काय करतो रक्कम काय करून देतो मला? आम्हाला म्हणला की तुम्हाला दान दुप्पट करून देतो, 1 वर्षात देतो, 2 वर्षात देतो. तरी आता 3 वर्ष होत आली तर त्याने आम्हाला पैसा दिलेला नाही. चेक कोणाचा आहे ते? त्याच्याच नावाचा दिलेला आहे. कशासाठी दिलता? पैसे मी बोलली की त्याला पैसे दे, तर ती बोलला मला एकदा की नाही बोलून देत मी पैसे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझी आई आजारी आहे, इनामदारच्या दवाखान्यात आजारी आहे, तुम्हाला परत नंतर पैसे देतो. परत बोलले राजू निराळ्याला म्हणलं मी जाते त्याच्या घरी, तर राजू निराळ्याने मला म्हणला की तू काय जाऊ नको, 25 तारखेला तुला सगळी रक्कम दिली म्हणजे बस ना, त्याला कशाला भेटते, मी आहे ना तुला समोर द्यायला पैसे. नमस्कार, मी राजश्री राजेंद्र ताड, राष्ट्रवादी अजितदादा गट जिल्हा उपाध्यक्ष. परवाच्या दिवशीच भाळवणीतल्या ह्या सर्व 20-25 महिला माझ्या ऑफिसला आल्या. त्यांनी मला त्यांच्या सगळ्या अडचणी सांगितल्या, त्यांची झालेली फसवणूक सांगितली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे रॅकेट फार मोठं आहे. जवळजवळ फक्त भाळवणीमध्ये 100 ते 150 लोक ह्यात गुंतलेले आहेत. काही महिला आहेत, काही पुरुषही आहेत, ह्यात काही सुशिक्षित वर्गही आहे की जो पुढे यायला तयार नाहीये. पण ह्या ज्या गरीब महिला आहेत रोज खुरपायला जातात, ह्यांच्या बचतीतून जे काही गुंतवणूक ठेवली होती बँकेत ती काढून एफड्या मोडून स्वतःच्या गळ्यातलं डोरलं सुद्धा मोडलेलं आहे या महिलांनी. सर्व दागदागिने मोडून त्यांनी त्या माणसाला वैयक्तिक पैसे दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वांचेच पैसे बऱ्यापैकी हे हातात कॅश घेतलेले आहे. आणि पैसे घेणारे व्यक्ती ह्या महिलांच्या मते घरी तर पहिल्यांदा राजेंद्र निराळे आले होते आणि दुसऱ्या वेळेस महबूब दस्तगीर म्हणून आहेत ते आलेले आहेत. पण ह्या महिलांचं म्हणणं येते की दस्तगीर जे आहेत त्यांना आम्ही पाहिलेलं नाहीये. आमच्या घरी 10 ते 15 वेळा म्हणजे पैसे मागण्याच्या दृष्टीने रोज हा निराळेच येत होता आणि आम्ही निराळेच्या हातात पैसे दिलेत असं ह्या सर्व महिलांचं म्हणणं आहे. निराळे हे भाळवणीचेच राहणार आहेत आणि हे जाळं भाळवणीपुरतं मर्यादित न राहता कशासाठी पैसे घेतात? ह्यांनी असं आमिष दाखवलं की आम्हाला तुम्हाला बँक व्याजदरापेक्षा जास्त पैसे देऊ, दाम दुप्पट करू, तुम्ही असं कष्ट किती करणार, तुम्हाला तर आम्ही चांगला फायदा करून देऊ, तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा. मग काही वेळेस त्यांना पुरावा पाहिजे म्हणून त्यांनी महिला म्हणल्या ना आम्हाला काय पुरावा आहे तुमच्याकडे पैसे गुंतवल्याचा. ब्लँक चेक दिले त्यांनी सह्या करून, स्टॅम्प दिलेत. माझ्या मतानुसार 2 कोटीच्या पुढे तर नक्कीच आहे. 2 कोटीच्या पुढे भाळवणीतलाच आहे. शेजारचे ग्रामीण भागातले अजून खेडेपाडे पण ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत, पण ते अजून बाहेर पडलेले नाहीत. ज्यावेळेस हे बाहेर पडायला चालू होईल ते नक्कीच माझ्या मताने 4-5 कोटीच्या घरात, ग्रामीण भाग जर पूर्ण पिंजून काढला बाकीचे गाव आणखीन, तर 5 कोटीच्या घरात नक्कीच हा घोटाळा निघेल. राष्ट्रवादी म्हणून महिलांसाठी काय करा? महिलांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न करणार, नक्कीच महिलांना न्याय मिळवून देणार. नाही 100% ह्याचा जर हे झालं नाही, साहेबांना जर सांगितलेलंच आहे, ह्याचा जर पाठपुरावा नाही झाला तर नक्कीच ह्या सर्व महिला रस्त्यावर उभारतील, आंदोलन करतील. आज गुन्हा दाखल केला? हा आज गुन्हा दाखल केलेला आहे. साहेबांनी गुन्हा दाखल केलेला शहर पोलीस स्टेशनला केलेला आहे. सॉरी, SP ऑफिस पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन. प्रीता दत्तात्रय शिंदे, राहणार भाळवणी. मी अनुप्रीता दत्तात्रय शिंदे, राहणार भाळवणी. महबूब इनामदार आणि सय्यद यांना आम्ही 10 लाख रुपये प्रॉपर्टी विकून 10 लाख रुपये दिले. ते 10 तो म्हणाला होता की आम्ही जास्त वाढवून देतो तुला पैसे आणि आम्हाला दे म्हणून वारंवार पैसे मागण्याची डिमांड करत होता आम्हाला. मग आम्ही ते पैसे त्यांना दिले आणि आता 1ही रुपया त्यांनी दिलेला आहे. जेव्हा पैसे मागेल ना तेव्हा सांगायचा की आज देतो, उद्या देतो, असं वारंवार कारण सांगत असायचा. आणि जेव्हा मागेल ना तेव्हा म्हणायचा की मी इकडं आहे तिकडं आहे, अशी विविध कारण सांगून त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही FIR नोंदवणार आहे आणि नोंदवली पण आहे.
तुम्ही आता पैसे तुम्ही कुठले दिले? कसे दिले पैसे आम्ही कॅश दिली. कशी पण तुम्हाला 10 लाख रुपये? आम्ही प्रॉपर्टी विकून 10 लाख रुपये दिलेले होते त्याला, शिल्लक राहिलेले प्रॉपर्टी विकून राहिलेली होती तुम्हाला ती. त्याने कशाला आम्ही दाखवलं होतं तुम्हाला? एक्स्ट्राचे पैसे देतो म्हणून, पैसे वाढवून देतो म्हणून असं सांगत होता तो सारखा. त्याच्यामुळे त्याने वारंवार पैसे येऊन घेऊन गेले. 8 दिवसामध्ये त्याने 10 लाख रुपये येऊन घरी घेऊन गेला. त्याच्यावरच बोला. मंगल बळीराम लोखंडे भाळवणी. आमचं म्या सोनाराच्या सोनं ठेवलं, ततनं 3 लाख रुपये उचललं, ट्रॅक्टर विकला, ततनं मालकानं 3 लाख रुपये आणलं आणि मी पैसे हे ननद आमची मोहर करून सला मी पैसे दिलं राजू निराळ्याला. ह्यानं आमचा संपर्क तोडल्यामुळं हे आम्ही टोकाचं पाऊल उचललं. कशाला दिले ते पैसे? आम्हाला म्हणला बँकेपासून जास्ती तुम्हाला देतो, आम्ही बायाची जाता आम्ही दिलं काय म्हणून? अडाणी मतानं. किती जण आहेत ते? 100-150 लोक आहेत. ते वय कोणा- ती दोघ जण आहेत, पण त्या महबूचा आणि आमचा काही संबंध नाही. राजून पैसे आमचं नेल्या तर आमचं राजूकडं आमचं मागणं आहे. राजू कोण? राजू निराळे राहणार बहाळवणी. किती पैसे दिले तुम्ही? 6 लाख 20,000 वर सोन्याच्या रिंगा ठेवल्या, त्यांच्या आईला बरं नव्हतं म्हणून नेल्या तर पुरीकंड माझ्या. कसे पैसे दिले ते पैसे? त्यांच्या आईला बरं नव्हतं. पैसे तुम्ही कशासाठी दिले? 6 लाख रुपये कशासाठी दिले तुम्ही? डबल करून सणा देतो म्हणला आम्हाला. किती दिवसात? 10 महिन्यात. किती दिवस झाले देऊन? 5 मध्ये दिले, 25 मध्ये दिले. आता तेव्हापासून ते आमच्या संपर्कातच नाही. आता काय म्हणतात? ती म्हणतोय आता पळून गेला एक जण म्हणतो फास घेतो ना ते एंड्रेल पितो. मग आम्ही काय करायचं? आम्हाला धमक्या देते ते गावातलं पुढारी ती सगळं मिळून. तुम्ही कॅश दिली का कशी दिली? कॅच दिली ही साक्षर आहे, पण सोनाराच्यात आणून कॅच दिली, ट्रॅक्टरची बी कॅच दिली.